आता याचं असलं दुकानवर तर सरकी याचं जरा टिकली कपडे बिपडे जरा बरं माणूस की घालायची तू काही 16 वर्षाची पोरगी नाही राहिली काय टिकली लावली होती मी लावली. गणेशजी काल माझ्यावर रागावले होते ना, डब्याला उशीर देतं म्हणून मी काय केलं, आज सकाळीच त्यांना जाता जाता डबा दिला आणि मी सांगितलं आता मी तुमच्या शॉपवर पायसुद्धा देणार नाही. परंतु त्यांचं काम माझ्याशिवाय पूर्ण होतच नाही. मला माहिती होतं लस्सी घेऊन जायला मला ते कॉल करणारच. आणि एक्झॅक्टली काय झालं, मी जशी शॉपवर पोहोचली तेव्हा माझी टिकली पडली. तर गणेशजी पुन्हा माझ्यावर रागावले की तुझी टिकली नाही लावली आहे, तुला टिकली आवडत नाही, तुला मी आवडत नाही. अरे बाबा, थ्रेडिंग वाढली त्याच्यामुळे माझी टिकली पडली. आणि ही गाडी कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चला सुरू करूया. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर चला व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करा, बेलचे आयकॉन बटन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार. तर तुम्हाला माहिती आहे काल डब्बा न दिल्यामुळे गणेशजीचा आणि माझं थोडंसं प्रेमाचा वाद झाला होता. तर मी काय केलं, आज जाताना स्वराचा जेव्हा टिफिन केला ना तेव्हाच मी त्यांचा टिफिन केला आणि जाताना त्यांच्या हातातच टिफिन देऊन दिला आणि त्यांना स्ट्रिक्ट सांगितलं की आज मी तुमच्या शॉपवर येणार नाही, तुमचं तोंडसुद्धा पाहणार नाही आणि तुमचं शॉप तुम्ही बघा, मला अजिबात कॉल करायचा नाही. आणि गणेशजी पण मोठ्या ताटात बोलले ठीक आहे माझं शॉप मी बघून घेणार, मला काही तुझी गरज पडत नाही आणि लस्सी घ्यायलासुद्धा मीच येणार, असे मला त्यांनी चॅलेंज दिलं. मी म्हटलं ठीक आहे, बघूया कोण जिंकते आणि कोण हरते. तर मी त्यांना बोलली हे कॅन वगैरे घेऊन जा शॉपसाठी. तर बोलले नाही उद्या नेणार परवा नेणार असे मला कारणं सांगू लागले. म्हटलं ठीक आहे जा मग तुम्ही आता. तर मग त्यांना चहा नाश्ता वगैरे करून दिलेला आहे आणि आता ते निघाले आहे शॉपसाठी. ते जेव्हा शॉपसाठी निघतात तेव्हा स्वराजचं रडगराणं असते, पप्पा जाऊ नका, पप्पा जाऊ नका. आता याला कोण सांगणार बाबा, इतका दिवस तुझा पप्पा घरीच होता, आता कुठं बिचारा जात आहे कामाला तर जाऊ द्या. तर आता इथं गणेशजी निघालेले आहे कामाला, तुम्ही बघू शकता. परंतु ते एका ठेकेदारासोबत बोलत होते कारण आम्ही जी जागा शॉपसाठी घेतलेली आहे तिथं आहे खड्डा, तर तिथं टाकायचं आहे भरती, म्हणजेच माती वगैरे टाकायची आहे. तर गणेशजी त्या व्यक्तीसोबत बोलले आणि निघाले. नंतर मी माझ्या घरची कामं सुरू केले आणि मला घरी ते जरी शॉपवर बसतात ना तरी तुम्ही बघू शकता की मुलं आहेत, मुलांचं आवरणं, घर आवरणं, क्लिनिंग करणे आणि मला गळाटा पडत नाही त्याच्यामुळे गॅस कट्टा साफ करणे, गॅस साफ करणे, स्वराची तयारी करणे, तिला शाळेत पाठवणे आणि त्याच्यानंतर ती शाळेत घेतल्यानंतर माझ्या घरचे कामं चालू असतात. त्याच्यात स्वराज उठला की स्वराजची सुद्धा शिसू करणे, त्याला नाश्ता करून देणे, आंघोळ करून देणे, त्याला जेवू घालणे, ही माझे कामं असतात. आणि आज मी सुद्धा खूप रागात होती. मग मी काय केलं, अजिबात त्यांना एक कॉलसुद्धा केला नाही. नाहीतर रोज ते जेव्हा शॉपवर जातात ना तेव्हा मी 1-1.5 तासाने त्यांना कॉल करत असते की कसं सुरू आहे, काय सुरू आहे, असं तसं मी त्यांना कॉल करत असते आणि विचारत असते. तर ते बोलले आज खरंच तुला नाराज केलं म्हणून आज चांगला धंदा पण होत नाही आहे असे मला ते बोलले आणि मी त्यांना अजिबात कॉल केला नाही. मग त्यांनी वाट बघितली आणि शॉपवरची लस्सी संपायला आली होती. मग काय शेवटी त्यांना हार मानावी लागली आणि मला कॉल करावा लागला. आता मला सांगा की हे जे मी स्कर्ट आणि टी शर्ट घातलेलं आहे, जुन्या काळात असे ड्रेस होते आणि किती छान दिसते बरं. टी शर्ट आहे, मस्त स्कर्ट आहे आणि पायापर्यंतच माझं शरीर झाकल्या जाते, बरोबर ना. परंतु गणेशजीला हा स्कर्ट आणि हे टी शर्ट पण आवडत नाही. सांगा आता मी काय करू. तर माझा इथं गॅस कट्टा साफ झाला, त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला, कपडे वॉश केले आणि कपडे वॉश केल्यानंतर म्हणजे वाळू घालायचे राहिले होते तर सगळ्यात आधी डाळ भात केलं, बटाट्याची भाजी केली आणि पोळ्या केल्या. तर इथं मला जेवतानासुद्धा आराम नसतो. गणेशजी तुम्ही ब्लॉग बघत जा थोडासा माझा, म्हणजे तुम्हाला समजणार तुमची बायको किती बिझी असते ते. तर एक घास मला खावा लागतो आणि एक घास स्वराजला खाऊ घालावा लागतो, नाहीतर मग तो जेवण करत नाही. आणि त्याला मस्तपैकी जेवण वगैरे पोट भरून दिलं की लगेच तो भुर्र म्हणजे झोपीच्या गावी जातो. त्याच्यामुळे मला त्याला हातानेच खाऊ घालावं लागते. तर सकाळी मी त्याला नाश्ता दिला होता, मटकी दिली होती आणि त्याच्यानंतर आता मी जेवण केलं ना 1:30 वाजता तर त्यालासुद्धा मी एक पोळी म्हणजे एक चपाती आणि काय म्हणतात हे भरवलं, म्हणजे डाळ पोळी भरवलं मस्तपैकी तूप वगैरे टाकून चुरमा करून, असा काला असतो ना आपला तो करून खाऊ घातला. आणि त्याच्यानंतर मग मी इथं सगळ्यात अगोदर आली पुन्हा गॅस कट्टा साफ करायला, भांडी घासायला. एक दिवस नाही या पूर्ण पृथ्वी संपेल पण हे भांडे संपणार नाही. आणि नंतर मी पोचली थेट गणेशजीकडे. मायाशिवाय
काहीच करू शकत नाही तुम्ही, लक्षात ठेवजा. सल्ले मोठे. कोण रे बाई वैत या बाई. रोज बायको येते- आवणार बाय माणसाची. रोज येते भिन करायला माझी बायको नाही रे, रोज येते भिन करायला. हो काय? चिल्लर नाही आहे ना, कुठून तुला चिल्लर. जास्त अंगात आली का? कोण आहे काय दाखवतो तुम्हाला. मायाशिवाय तुमचा पत्ता हलू नाही शकत. पत्ता माहिती आहे काय? तनका तर लय आला होता, येणारच नव्हती मी आज. मी आडला आता आज तुमचं पाहतोच मी मजा. काय ते तुली काय येऊन काय म्हटलं नाही हे काय? घ्या, लव लेटर लिहिलं. आता जे आहे माझ्या मनातलं ते सगळं तुम्हाला लिहून दिलं. आता याच्यानंतर आपण चिठ्ठीवरच बोलत जाऊ. आईच्या नावानं ते स्वामी आई काय हो कसं काय सांगा. वेळेवर पोळ्या भाजी करून मिळेल आणि माहेवारी सपासत घेणे चालू आहे असं टाका म्हणा काहीतरी. भाजी मेसचं बॅनर कसं असते? दाखवून नाही का एखादं मेसचं बॅनर? चपात्या भाकऱ्या ऑर्डर प्रमाणे करून. 33 काय कॉन्टॅक्ट नंबर मायना. तर आता इथं सगळ्यात पहिले म्हणजे की इथं ना कोणी कोणी मेस कुठं आहे विचारते. तर गणेशजीला मी आयडिया दिली की एक बॅनर अजून छापा आणि त्याच्यामध्ये लिहा की पोळी आणि भाकरीची ऑर्डर स्वीकारल्या जाणार आणि माहेवारी सभासद घेणे आहे. आता याचं असलं दुकानवर तर सर्दी याचं जरा टिकली कपडे विपडे जरा बरं माणूस की घालायची. तू काही 16 वर्षाची पोरगी नाही राहिली काय? टिकली लावली होती मी. लावली होती तर मग काय हल्ली का तर कोण पडली. ते थ्रेडिंग वाढली माही. थ्रेडिंग कर ना मग करता येत नाही. थ्रेडिंग करायला लागते ते रे. लावायची पद्धतीचे कपडे घालायची. आपल्याला दुकानावर जायचे 4 लोक राहायचे दुकानावर. कपडेले काय झालं माझ्या डोक्यापासून पुरं पायापर्यंत तर झाके लावू मी. लहान लेकरासाठी कपडे घालतं काय मेकिंग हे स्कर्ट म्हणतात गणेशजी याला, स्कर्ट म्हणतात. आणि तो माझा पायापर्यंत स्कर्ट आहे बघा, पायापर्यंत आहे. कुठं माझं हे दिसतंय का काही? तुम्ही नीना मलाच पागल करता बा. आणि टिकली माहिती आहे काय? बरोबर इथं आल्यावरच पडली टिकली. जाऊ द्या मायावरची, तुम्ही तर टिकली लावेला आहे ना. चला येऊ का मग? संध्याकाळी येऊ ना. लस्सी घेऊन येऊ. लस्सी आणू काय? संध्याकाळी लस्सी करायला लागते काय की उद्या करू? लस्सी करून आणि त्याच्यानंतर मग गणेशजी माझ्यावर थोडेसे रागावले. माझी थ्रेडिंग वाढल्यामुळे जशी मी शॉपजवळ पोचली ना तशीच माझी टिकली पडली होती. आणि स्कर्टसुद्धा चांगला आहे. आणि गणेशजी मला बोलत होती तू अशी नको येत जाऊ, तशी नको येत जाऊ असं. आणि त्याच्यानंतर 10 लिटर लस्सी मी केलेली होती ते मला आता घेऊन जायची होती. तर आमच्या इकडली एक मुलगी आहे, तिचा मला कॉल आला की मला लस्सी पाहिजे. मग मी तिला सांगितलं की मी येत आहे घरी तर मी लस्सी घेऊन येते. तर ती बोलली ठीक आहे. तर तिच्याकडे गाडी आहे. तर मग मी तिला सांगितलं मला ना लस्सी घेऊन जायचं आहे शॉपवर, थोड्या वेळ मला तुझी गाडी देते का? तर ती बोलली हो. आणि मग तिने मला इथं गाडी दिली. तर खरंच काही लोक खरंच चांगले असतात. कालसुद्धा एका ताईने मला गाडी दिली होती तर मी लस्सी इझिली तिथे घेऊन गेली होती. आणि आजसुद्धा त्या मुलीने गाडी दिली. त्याच्यामुळे मग मी पटकन घरी आली शॉपवरून आणि मुलांना चहा दूध वगैरे दिलं. म्हणजे सकाळची देवपूजा वगैरे करून घेतली, दिवा वगैरे लावून घेतला. आणि आता ही गाडी घेऊन मी जात होती. तर या गाडीला ना ब्रेक नव्हते. त्याच्यामुळे आई मला म्हणत होती की बघशील या गाडीला ब्रेक नाही, बोलली ती हळू जाशील आणि सांभाळून जाशील. म्हणजे सर्वांनाच माझी काळजी आहे. तर आता इथं मी गाडी पलटून घेतली. 10 लिटर लस्सी होती ते मला गाडीवर ठेवायची आहे. स्वराज भरपूर रडत होता. शेवटी मग मला काय करावं लागलं की लस्सी समोर ठेवली, लस्सीची बकेट. आणि त्याच्यानंतर स्वराजला आणि स्वराला मी मागं बसवलं. तर चला लस्सी घेऊन व्हिडिओ आवडल्यास